नमस्कार. वाचन वेळच्या आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करते. मंडळी, कसा काय चाललाय उन्हाळा? मस्त सेलिब्रेट करताय ना? असं ते थंडगार कोल्ड ड्रिंक्स. ओ थंडगार कोल्ड ड्रिंक्स नाही हो, कोल्ड माने थंडच. थंडगार सरबत, कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम्स असे मस्त हाणताय ना? घामाच्या धाराने असं चिंब चिंब भिजून चाललाय ना? हा, पावसातही नंतर चिंब भिजूयाच, पण सध्या घामाच्या धाराने असं चिंब भिजताय ना? आणि सोबत आईस्क्रीम्स, सरबत, कोल्ड ड्रिंक्स याचा असा यथेच्छ पाहुणचार चाललाय ना? आणि मध्येच ते खूप गरम व्हायला लागलं की जाऊन फ्रीजचं दार उघडायचं आणि समोर उभं राहायचं. असं करताय अजूनही? ते लहानपणी आपण करायचो तसं. आता काय एसी असतो म्हणा, तर आता ते फ्रीजचं दार उघडून त्याच्यासमोर उभं राहणं आणि गार हवा खात बसायची, असं काय आता नाही ना. असो, उन्हाळा खूप वाढलाय लवकरच, तरी अजून खूप वेळ आहे पावसाला. आणि हो, ते आंब्याचा सीझन पण आता सुरू होईलच. काही जणांकडे झालाही असेल आंब्यांचा, पण चांगला स्वाद घेताय ना आमच्या कोकणातले आंबे. तर असो, उन्हाळा सुरू झालाय मंडळी. आजचा वाचन वेळचा विशेष भाग आहे. विशेष भाग म्हणजे काहीतरी सांगायचंय वेगळं. मंडळी, आपण सगळेच जण मुलाखती या कार्यक्रमात प्रचंड प्रेम करतो ना. आपल्या सगळ्यांना मुलाखती ऐकायला पाहायला खूप आवडतं. का तर सोपं आहे. आपल्याला त्या कर्तृत्ववान माणसांना समजून घ्यायचं असतं, जाणून घ्यायचं असतं, ऐकायच्या असतात त्यांच्या संघर्ष कथा आणि विजयगाथा देखील. खरंच या मुलाखतीतून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं असतं. नक्कीच काहीतरी असं मार्गदर्शन मिळतं. मला वाटतं कोण अशी फार थोडी माणसं असतील की त्यांना मुलाखतीचे कार्यक्रम आवडतच नाहीत. पण इन जनरल विचार करता सगळ्यांना मुलाखतीचे कार्यक्रम आपल्याला आवडतात. तेव्हा ना, कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की मी काहीतरी मुलाखतींचा कार्यक्रम वगैरे सुरू करणार आहे का, घेऊन येणार आहे का, पॉडकास्ट. तर असं काही नाहीये. पण एक वेगळं वाचन वेड मी घेऊन येणार आहे दर महिन्याच्या 27 तारखेला. या 27 तारखेचं काय आहे महत्व? सांगते. 27 तारखेचं महत्व असं की 27 मार्च हा जागतिक रंगभूमी दिन, आणि त्या निमित्तानेच हे वाचन वेड वेगळं मी सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. काय असणार आहे त्यात? तर मंडळी, आत्ताच मी म्हटलं की आपल्याला सगळ्यांना मुलाखती ऐकायला पाहायला आवडतात. का तर त्यांच्या शौर्य गाथेतून, त्यांच्या जीवन कथांतून, त्यांच्या अनुभवांतून आपल्यालाही काहीतरी शिकायला मिळतं. आपला विजयपथ सुकर होतो त्यांच्या त्या शौर्य गाथेतून, त्यांच्या संघर्ष कथांतून आपल्याला शिकायला मिळतं. पण या मुलाखतींना असतं ना वेळेचं बंधन. मग याच मुलाखती किंवा म्हणजे याच शौर्य गाथा, संघर्ष कथा आणि विजय गाथा मुलाखतींव्यतिरिक्त आपल्याला कुठे मिळतील सांगा? आहेत ना. या मुलाखतींपेक्षा सुद्धा हेच त्यांचे अनुभव अधिक विस्तृतपणे, सविस्तरपणे एका ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि ते ठिकाण म्हणजे चरित्र आणि आत्मचरित्र. या चरित्र आणि आत्मचरित्रातून देखील आपल्याला हे सगळं वाचायला मिळू शकतं ना, आणि तेही सविस्तरपणे. आणि तेच मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. चरित्र आणि आत्मचरित्रांविषयी बोलायचं ठरवलंय दर महिन्याच्या 27 तारखेला. आणि 27 मार्च हा जागतिक रंगभूमी दिन असल्यामुळे अर्थातच मी जी चरित्र आणि आत्मचरित्र निवडणार आहे ती शक्यतो नाट्यकर्मी, चित्रकर्मींची. आपल्याकडे खूप जणांनी चरित्र, आत्मचरित्र लिहिली आहेत, आणि त्यांच्यावर बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. असं हे वेगळं वाचन वेळ दर महिन्याच्या 27 तारखेला जीवन रंग
या नावाने मी सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हो, पण एक गोष्ट आता माझ्या लक्षात आली, की तो जगप्रसिद्ध इंग्लंडचा नाटककार शेक्सपियर त्यांनी काय म्हटलंय माहितीये का, की जग हीच एक रंगभूमी आहे. आता जग हीच एक रंगभूमी असेल, तर मग सगळेच नाट्यकर्मी ना, नाही का? मला एवढंच म्हणायचंय, की अ, हे जर का हो, मानलं, की जग हीच एक रंगभूमी आहे आणि मग सगळेच नाट्यकर्मी असतील, तर मग इतर क्षेत्रातल्या नामवंतांची देखील चरित्र आणि आत्मचरित्र उपलब्ध आहेत. थोडक्यात काय मंडळी, तर चरित्र आणि आत्मचरित्र यांच्याविषयी बोलायचंय. खूप दिवसपासून हे मनात होतं, की आपण ही चरित्र, आत्मचरित्र यांच्याविषयी लोकांना सांगूया, की छान आहेत त्यातून आपल्याला ती वाचली तर खूप काही लाईफ लेसन्स आपल्याला नक्कीच मिळू शकतात. मंडळी आपल्याकडे ना खूप आणि खूप आत्मचरित्र आणि चरित्र उपलब्ध आहेत. जसं की सई परांजपे यांचं सय, विजया मेहता यांचं झिम्मा, अशोक सराफ यांचं मी बहुरूपी, चंद्रकांत कुलकर्णी यांचं आणि चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे. त्यानंतर सचिन पिळगावकर यांचं हाच माझा मार्ग, महेश कोठारे यांचं डॅमिट आणि बरंच काही. त्यानंतर दादा कुंके यांचं एकटा जीव, अजून लालन सारंग यांचं जगले जशी, कांचन घाणेकर यांनी लिहिलेलं नाथ हा माझा, अभिराम भडकमकर यांनी लिहिलेलं बालगंधर्व, त्यानंतर लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतिचित्रे, माधवी देसाई यांचं नाच ग घुमा, अशी बरीच आणि बरीच आत्मचरित्र चरित्र आहेत. त्यानंतर साधनाताई आमटे यांचं समिधा, डॉक्टर प्रकाश आमटे यांचं प्रकाश वाटा आहे. अशी बरीच चरित्र, आत्मचरित्र आपल्याकडे आहेत. यातली काहीशी म्हणजे ऑलमोस्ट सगळीच माझी एकदा वाचून झाली आहेत. पण परत एकदा वाचणार आहे वेगळ्या दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी आणि ते तुमच्याबरोबर शेअर करायचं असं ठरवलंय. आपण सगळ्यांनीच ही पुस्तकं वाचू. आणखीन वेळोवेळी अ, नवीन मिळतील. अजून एक फार महत्वाचं आत्मचरित्र आहे, की जे मी कॉलेजमध्ये असताना 12वीला असताना त्या आत्मचरित्रातला एक छोटासा धडा अभ्यासाला होता आणि ते म्हणजे डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांचं अक्करमाशा. अ, ते पूर्ण अक्करमाशा काही तेव्हा वाचलं नव्हतं, पण त्यातला जो एक धडा होता अभ्यासाला, तेव्हाच ते खूप आवडलेलं होतं. आता ते परत पुस्तक मिळवून वाचेन आणि तुमच्याशी ते शेअर करायला खूप आवडेल. तर अशी काही पुस्तकं आहेत. अजून शोधू पुस्तकं आणि वाचूया.
मंडळी, दर महिन्याच्या 27 तारखेला या चरित्र आणि आत्मचरित्रांवर आपण बोलूया आणि समजून घेऊया त्यांच्या संघर्ष कथा, विजय गाथा की ज्या आपल्याला सुद्धा मार्गदर्शक असतील. पण तत्पूर्वी माझी नेहमीची एक नम्र आणि अत्यंत प्रेमळ विनंती की माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. आणि त्याहून महत्वाचं की तुमच्या मित्रपरिवारात याच्या व्हिडिओ लिंक्स आवर्जून प्रेमाने शेअर करा आणि त्यांना सुद्धा माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला सांगा. मंडळी, चरित्र, आत्मचरित्र ही वाचणं का गरजेचं आहे? तर अर्थातच आपला विजयपथ सुकर होण्यासाठी. कवितेत जसं सगळं असतं ना, तसंच मंडळी या पुस्तकांतून सुद्धा सगळं काही आपल्याला शिकायला मिळतं. आणि म्हणूनच तर ही पुस्तकं वाचूया आणि आनंदी राहूया. धन्यवाद.